तर अजून आमच्या गावाचे बेटेगाव गावाचे एक अनमोल रत्न आणि गोड आवाज प्रमोद घरत यांचं देखील आपल्यावर समालोचन आज आणि उद्या 2 दिवस तो आहे. तर प्रमोदजी घ्या मायक्रोफोन सांभाळा. धन्यवाद सर. तर पहिल्या चेंडूवर एक धाव आणि ह्या एक धावेने श्री गणेशा होतोय तो म्हणजेच MS11 झाई या संघाचा. नवी अनिल माने एक मोठा गोलंदाज जिचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर आहे. फटका फसला उंच गेला एक संधी आणि यावेळेस मात्र दिव्यांशू बॅक टू द आउट. प्रमोद भाऊचं देखील स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये आणि विकेट आलाय. देऊया संधी आपण डीजे मास्टर आणि येऊया मग मॅच कडे. थँक्यू. येस चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 आणि ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा बॅटिंग टीम थोडं फास्ट. नो स्ट्राईक बॅट्समन गेलाय का तिथे? नो स्ट्राईक बॅट्समन. तुम्हाला जायचं नाही काय पाहिजे तर सांगा ना, तुम्हाला परमिशन आहे. विचारून गेलाय. नवीन बॅट्समन लवकर या मैदानाच्या आतमध्ये. 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर 6 बॉल म्हणजेच पहिली ओव्हर झालेली आणि धावेचा विचार केला धावा झाले त्या म्हणजेच 3. तर ती प्रमोद भाऊ आमच्या समवेत आहेत. चांगली स्टार्ट इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते सचिन 11ची. हो, नक्कीच. जर पाहिलं तर आपण गेल्या 3 दिवस जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 35, 36, 35, 36 धावा बनताना आपण ह्या मैदानावर पाहिलंय. परंतु आताचा जर षटक पाहिला MS झाई 11 या संघाकडनं तर सुरेख षटक हाताळलंय. फक्त 3 धावा आणि 1 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. तर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच अनिल बने यांच्याकडे. अनिल आपल्याला पाहायला मिळाला आणि क्वालिटी गोलंदाज आहे आणि उच्चही संघाकडून नेहमीच खेळताना आपल्याला दिसतोय. मॅन फ्रॉम उच्चईचा गोलंदाज आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. चिराग घेवली गावाचा खेळाडू आपण बहुशा चिराग चला स्पीडअप ठेवा खेळाला. पहिलं षटक मात्र कंजूस गोलंदाजी फक्त मात्र
3 धावा खर्च केला आणि एक विकेट देखील मिळवलाय. राहुलला दतवलंय, दिव्यांशूला बाद केलंय. पहिलाच बॉल आणि इकडे आपण बघू शकता चांगला बॉल अगदी यावेळेस ऑप्शनच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुलने. आणि जिथे आपण बघू शकतात डॉट बॉल येत असताना क्लोज किपिंग मध्ये सर्वात अनुभवी या स्पर्धेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण बघू शकतात इलियास पठाण. नक्कीच आताच्या ह्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये असे चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज, कारण की हाच चेंडू वाचवतोय आपल्याला. परंतु आता रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, चेंडू सरळ निघून जातोय, तो 6 धावांसाठी बिग षटकार. पहिला बॉल मात्र ऑफस्टपच्या बाहेर टाकण्यात आला होता आणि आता मात्र अगदी बघायला गेलं तर ऑस्पिनचा मारा अगदी मध्ये येत असताना चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. 6 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 9 धावा धपलकावर. इनफिल्डच्या वरून चांगला फटका आहे, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू जातोय बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. रोहन पाटील पाटलाग करत होते चेंडूचा, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. पहिला बॉल डॉट आल्यानंतर राहुल आपला ट्रेडमार्क दाखवत असताना, कारण की पॉवर प्लेचे 2 ओव्हर जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. मागची मॅच पाहिली जिथे मात्र अंतिम क्षणाला धावा आल्या, 76 बनल्या 77चं टार्गेट, परंतु ते चेस झालं. जे मैदान आणि खेळपट्टीचा विचार केला आणि बॉलचा विचार केला तर चेसेबल आहे. त्यामुळे पहिलं फिल्डिंग करणं प्रत्येक जण पसंत करतोय आणि धावा येणं गरजेचं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, यावेळेस मात्र थोडी चतुराई गोलंदाजाकडून. चेंडू जो आहे तो मात्र लेग स्टंपच्या बाहेरच टाकला जातोय. एक धाव मिळेल, लेग बायचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 14 स्कोर कार्डवर मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. मॅन फ्रॉम कुडान आणि गोलंदाज तयार. मॅन फ्रॉम घेवली तयार. राऊंड द विकेट. इथून मात्र तुम्ही चेंडू सोडल्यानंतर वाईट नाही भेटणार. शफल झाल्यावर मात्र तुम्ही पाहू शकतात वाईट लाईन देखील थोडी शफल होते. डॉट बॉल थोडा चुकीचा निर्णय प्रमोद भाऊ. मयूरचा फटका ऑन साइडला खेळला जातोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु गॅप मध्ये गेलाय चेंडू. 1 बाउन्स, बाउंड्री लाईन पार, 4 चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 9च्या सरासरीने 18 आलेत, अजूनही 4 ओव्हर आहेत. हो, नक्कीच 9च्या सरासरीने 18. तर नक्कीच आपण पाहिलं गेल्या 3 दिवसांपासून 70-75 धावा सुद्धा इकडे चेस होत आहेत. तर नक्कीच 70-75 धावा ह्या बनवाव्या लागतील. अजून येणारे चेंडू जर पाहिले तर अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि ह्या 24 चेंडूवर नक्कीच तुम्हाला जी सरासरी आस्किंग रेट जो आहे तो वाढवावा लागेल. चलते मैच की ओर. तीसरी ओवर लेकर गेंदबाज तैयार. फिर से एक बार मिस्टर अनिल बाणे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील, परंतु नक्कीच सुरेख पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईकच्या रूपेने 1 धाव अंकित केली जाते. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र आपल्याला पुढे सरकताना दिसतंय, ते म्हणजेच 19 धावा. 19 झालेले आहेत आणि अनिल बाणे खऱ्या अर्थाने मात्र खेळपट्टी कोणती असो, मैदान कोणताही असो, बोटाची जादू नेहमीच पाहायला मिळते. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, ज्याने जयेश पाटीलला देखील सलग 6 बॉल डॉट फेकले होते जीवन विकास मैदानावर. नक्कीच सुरेख चेंडू पाहिला आपण तर
मिडल एसटीवर पिच झाल्यानंतर ऑफ एसटीचा बाहेर म्हणजे खूपच सुरेख चेंडू जवळजवळ 8 ते 10 इंच चेंडूने वळण घेतला असा सुरेख चेंडू नक्कीच चांगलं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे अनिल बाने. नेक्स्ट बॉल दूरवरून मात्र यावेळेस खेळला जातोय. उंच खूप गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 खेळाडू. यस, चांगली कॅचिंग, चांगली जजमेंट. विकेट येणार. बॅक टू द डगआउट फलंदाज मयूर पाटील. अगदी बघायला गेलं तर थोडा स्ट्रगल करत होता आणि यावेळेस मात्र ऍक्टर बॉल नक्की घेतला परंतु संपर्क तेवढा ताकदवान नव्हता आणि त्यामुळे मात्र विकेट येतोय मिड विकेट रिजनला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील. थोडी अलग रणनीती एम एस टीमची, जिकडे मात्र चेतन आपण बघू शकतो ऍज अ ओपनर प्रत्येक टीम कडून खेळताना पाहायला मिळालं. म्हणजेच ती पीटीपीएल स्पर्धा असो, आगरी प्रीमियर लीग असो, बोईसर प्रीमियर लीग असो किंवा त्याच्या गावची उमरोळी टीम असो. आणि या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये इनॅट नंबर 4 वर पाहायला मिळतोय. आणि पहिल्यांदा असं बघतोय की डावा फलंदाज असून देखील डावा फलंदाज अजून इंट्रोड्यूस केलेला नाहीये. हा नक्कीच एक चांगली रणनीती पाहायला मिळाली. ओपनरचा जो फलंदाज आहे त्याला 4 नंबरवर पाठवलं. एक नक्कीच जेव्हा गेम प्लॅनिंग होते तेव्हा एक चर्चा झाली असेल की कुठल्या खेळाडूला कुठल्या नंबरवर पाठवायचा आणि त्याच एक रणनीतीचा हा भाग समजावा लागेल. आले आले रिव्हर्स खेळतोय आणि ओ इलियास पठाण अगदी आपण बघू शकता 60 प्लस चे खेळाडू आहे आणि आजही मात्र ती चुरसी पाहायला मिळते, अगदी फुर्ती पाहायला मिळते. हा नक्कीच यंग खेळाडूला लाजवेल अशी एसटीच्या मागे सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. इलियास पठाण तर नक्कीच या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही एक धाव दिले म्हणजे बघा किती कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघा. चेंडू पडल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 फूट चेंडू वळण घेतो म्हणजे किती फिंगर किती रोल करत असेल हा गोलंदाज. खूप सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कंजूस गोलंदाज मला वाटतं ह्या स्पर्धेतील जीवानंतर मला वाटतं आज अनिल बाने हा सुद्धा एक सुरेख गोलंदाजी करतो. यस, जेव्हा जेव्हा मात्र या मैदानावर आता स्पर्धा होईल ना, जीवा घरतचं आणि जीवा घरत नंतर अनिल बाणेचं नाव घेतलं जाईल आणि योगायोग असं म्हणायला हरकत नाही की दोन्ही टीमचा टी शर्ट कलर अगदी Yes. सेम आहे, येल्लो. नक्कीच सुरेख गोलंदाजी अनिल बाने मला वाटतं 2 षटकं हाताळली. 2 षटकांच्या नंतर जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करतोय आणि 2 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी अनिल बाने यांच्याकडे आपल्याला पाहायला. चार धावा देऊन फक्त 4 धावा आणि 2 विकेट. हा सेकंड हायएस्ट मध्ये मी गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय जीवानंतर. आणि अगदी बीपीएल ची क्वालिटी काय ते दाखवत असताना बोईसर प्रीमियर लीग यावेळेस गावं थोडी वाढवली आणि या स्पर्धेची क्वालिटी देखील वाढवली. अगदी होमसाईड स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. 2 कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक संपल्यानंतर धावफलकचा विचार केला फक्त 19 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः मात्र चेतन पाटील सारख्या फलंदाजाला खेळवलंय. स्ट्राईकवर राहुल आहे, नो स्ट्राईकला चेतन आहे. एक बाजूला दाटेगावचा खेळाडू राहुल, दुसऱ्या बाजूला उमरेगावचा खेळाडू चेतन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय सुधीर. पुनीत एक पाठवा त्यामुळे त्यामुळे आम्ही सतत एक्स्ट्रा पाठवा ना. ज्याप्रमाणे समोरच्या टीमने पाठवला तुम्ही देखील पाठवा ना. पहिलाच बॉल, चेंडू चाललाय 1 बाउन्स, बाउंड्री लाईन पार येतोय 4 चौकार. चौथ्या ओव्हरची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. सुमितवर केलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ने स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. राहुलचा चांगला फटका होता 23 स्कोर कार्डवर, कारण की समोर देखील एक ताकदवान गोलंदाजी आहे जिथे मात्र धनंजय आपल्याला पाहायला मिळणार.
त्याने नुकतीच तारापूर प्रीमियर लीग मॅन ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या गोलंदाजी जोरावर यावेळेस ओव्हर पिच बॉल स्लोवर चेंडू उंच केलाय चेंडू टीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय कॅच करतोय एक्स्ट्रा कव्हरला चांगली कॅचिंग तिसरा झटका लागलाय बॅटिंग टीमला. अगदी आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. धाब्याचा विचार केला धावा आहेत त्या म्हणजेच 23 23 धावा धप्पल काबर. एक बाजूला आपण बघू शकतात सचिन 11 संघ आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम MS11 तारापूर. नवीन बॅट्समन कोण असेल पाहूया बॅटिंग टीम कडून. नक्कीच थोडस जर डगआउट पाहिलं MS11चं तर थोडस चिंतित आहे. कारण की त्यांचे मला वाटतं 3 फलंदाज डगआउट मध्ये जात आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही धावफलकावर आपल्याला 23 पाहायला मिळते. तर थोडस चिंतित असतील. परंतु जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये आपण 9व्या क्रमांकावर येऊन सुद्धा मला वाटतं जवळजवळ 38 धावा बनवल्या होत्या. तर नक्कीच ह्या ग्राउंडवर असं नाही की धावा बनत नाही, धावा बनतायत. परंतु तुम्हाला क्रीजवर उभं राहावं लागेल आणि त्या नक्कीच तुम्हाला चेंडू हे तपासावे लागतील. चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. खराब चेंडूला नक्कीच चौकार आणि षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागतील. तर बघूया येणाऱ्या अजूनही ह्या षटकातील 4 चेंडूचा खेळ. तर नक्कीच डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत होतो म्हणजेच धनंजय आयकॉन खेळाडू MS झाई ह्या संघाचा. तर बघूया आता मात्र गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू व्हाईट लाईनच्या खूप बाहेर जाणार चेंडू. पंच खुणावतायत की हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. तर एक अवांतर धावेने जर पाहिलं तर आता मात्र धावफलक नक्कीच आपल्याला पुढे सरकताना दिसतंय. ते म्हणजे 24 ह्या धावसंख्येवर. कॉस्ट्युमच्या बाहेर वळवलं होतं चांगलं परंतु जर बघायला गेलं तर जास्त बाहेर गेलं. यावेळेस मात्र आतमध्ये येऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक केला डीप मध्ये कोणी नाही. यावेळेस मात्र 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू निघून गेलाय. तंतन करत 4 धावेसाठी चौकार. धनंजयच्या बॅट मधून आल्या 400च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं खोलतंय. 28 स्कोर कार्डवर पाहायला मिळत. चांगली सुरुवात धनंजयची आणि फॉर्म मध्ये देखील आहे. तारापूर प्रीमियर लीग सिरीज घेतलेली आहे. मला वाटतं उलट होती आणि मी सुद्धा युट्यूबवर पाहिलं होतं. जेव्हा प्रेझेंटेशन चालू होतं तेव्हा मी पाहिलं होतं. तर नक्कीच खूप गुणी खेळाडू पाहायला मिळत होतो म्हणजेच धनंजय. तीन बॉलचा खेळ झालाय. विकेट पण आलाय. यावेळेस सुपर स्ट्रोक आहे. क्या बात आहे. अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य. ऑफसाईडचा देखना फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. येतोय 4 चौकार. कुमार संघकाराची आठवण करून दिली या फटक्याने. अप्रतिम मात्र हा फटका सजवलाय. 4ने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 32 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 चौकार आलेत. गोलंदाजावर प्रेशर थोडा आलेला आहे. मी त्यामुळेच म्हटलं डाव्या हाताचा गोलंदाज होता मैदानामध्ये आणि डाव्या हाताचा फलंदाज डगआउट मध्ये होता. परंतु इकडे आल्या मात्र चौकार 2 आलेत. फुलटस बॉलला हलक्या हाताने खेळलाय. टॅप झालाय चेंडू आणि नकार दिलाय सिंगल साठी. डॉट बॉल येतोय. अगदी इलियास पठाणचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. इतक्या वर्ष क्रिकेट खेळला उगीच खेळला नाही. जवळजवळ 45-50 वर्ष क्रिकेट खेळलाय. तर लगेच क्षेत्ररक्षण त्याने सजवले तिथे चौकारानंतर आणि फायदा झाला. हा बघा क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ देखील बदलली. अचूक टप्प्यावर मात्र यावेळेस चेंडू हाताळला आणि फिनिश केलं ओव्हर डॉट बॉलने. 4 षटके इकडे संपुष्टात आलीत आणि धावेचा विचार केला. धावा झाल्यात 32 स्कोर कार्डवर. नक्कीच जो आस्किंग रेट आहे तो थोडासा कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. 8च्या सरासरीने धावतोय परंतु तुम्हाला नक्कीच इकडे जवळजवळ 12 ते 14च्या आस्किंग रेटने तुम्हाला खेळावं लागेल. 70-75 धावा नक्कीच डिफेंड करू शकताय. चांगले गोलंदाज आहेत MS झाई 11 ह्या संघाकडे. सॉरी MS11 तारापूर ह्या संघाकडे. यस आपण बघू शकतात इलियास आपल्याला पाहायला मिळतात आणि इलियास पठाण यांनी जवळजवळ 6 प्लेयर 40 प्लसचे आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणजे अनुभवी खेळाडूवर विश्वास त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी 4 ओव्हर 8च्या सरासरीने 32 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वी ओव्हर गोलंदाजी मार्कवर तयार. समीर आलाय गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम दांडी. टीमचा आयकॉन खेळाडू समीर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईड यॉर्कर, काय फटका सजवला इकडे मात्र फलंदाजाने. क्षेत्ररक्षक हो हो, हा देखील दांडेगावचा क्षेत्ररक्षक निखिल. अप्रतिम फिल्डिंग, 2 धावा वाचवल्यात, क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण की आपण बघू नक्कीच शकतो सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला वन हँडेड आणि खूप दूरवरून धावून आलेला आणि वन हँडेड पिकअप केला आणि त्याच ताकदीने सरळ चेंडू पुन्हा एकदा थ्रो केलेला. तर सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात ते निखिल्याने. पुन्हा एकदा वाईड लाईनीवर चेंडू टाकला जातोय. उंच खूप गेलाय, कव्हरच्या ठिकाणी फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगली कॅचिंग, चांगली जजमेंट आणि मोठा झटका. चेतन आज ऑफ कलर दिसला, जिथे मात्र फलंदाज बाद होत असताना चेतन पाटील. चार षटकं आणि 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. जर पाहिलं तर धावा धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 34 4 गडी बाद 34. तर थोडंसं अडचणीत सापडतोय, परंतु नक्कीच अडचणीत सापडलेला संघाला जो तारून येतो तोच खेळाडू आपल्याला लक्षात राहतो. तर बघूया पुढचा चेंडू. मात्र सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका चेंडू जातोय तो ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू सरळ निघून जाईल 4 धावांसाठी. 4 धावेने जर पाहिलं तर आता मात्र थोडस धावफलक पुढे सरकतंय, ते म्हणजे 38 ह्या धावसंख्येवर. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, फील्ड प्लॅनला खेळलंय आपण बघू शकता, जिथे मात्र मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. आणि जिथे आपण बघू शकतात चौकार स्कोर बोर्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा. ओहो, थोडा ऑफ कटर चेंडू, लेमन कट. यावेळेस मात्र बॅटची इनसाइड एज सिंगल आपल्याला पाहायला मिळणार. शॉर्ट फायरिंगला मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय. एकदा मैंने स्कोरबोर्डचा विचार केला तर 39 चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. अजूनही मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. डाव्या त्याचा फलंदाज झालाय समोर. नक्कीच जर पाहिलं तर अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एकत्रित जर पाहिलं तर या इनिंग मधील अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि ह्या 8 चेंडूवर नक्कीच तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय, तो म्हणजे समीर. पाच बॉल फेकून झालेत. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 39 40. आतमध्ये येऊन अगदी मात्र वाईड लाईनीवर उभा राहून हा फटका खेळलाय. डीप मध्ये आशिष आहे, चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली. 5 षटके इकडे संपुष्टात आलीत आणि धावेचा विचार केला तर 41 स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया कोणत्या गोलंदाजाकडे जाणार. इलियास पठाण. 41 स्कोर कार्डवर आहेत आणि जिथे आपण बघू शकतात की 5 ओव्हर मी म्हणेल की 8.20 ची सरासरी जकडून ठेवलंय, थांबून ठेवलंय फलंदाजाला. त्यामध्ये मला तर वाटते आतापर्यंत एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, जो दुसऱ्या ओव्हरमध्ये आला होता चिरागच्या अगेन्स्ट. रिव्हर्स मध्ये तो फटका होता.
चला थोडा फर्स्ट स्पीड अप ठेवा फिल्डिंग टीम. नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी तर बघूया स्लॉप ओव्हर म्हणजे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच ज्या गोलंदाजीने मला वाटतं चौथं षटक हाताळलं होता असा हा गोलंदाज सुमित. सुरेख चेंडू खोलवल पद्धतीचा चेंडू बघूया पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि झेल रोहन पाटील मॅन फ्रॉम प्रास्तळ सुरेख क्षेत्ररक्षण झेल नक्कीच एक सुरेख झेल पकडलाय आणि गडी तंबूच्या आसऱ्याला जातोय तो म्हणजेच हितेश. येस गोलंदाजी राहुलची सुरू आहे आणि काय अप्रतिम मात्र यावेळी चेंडू हाताळलाय. पहिल्याच बॉलवर हितेशला परतवलंय बॅक टू डग आउट आणि खऱ्या अर्थाने 12वा खेळाडू जर इकडे असताना तर आम्हाला इथेच गाव देखील माहिती पडलं असतं आणि त्यामुळे आम्ही सांगतात की एक्स्ट्रा प्लेअर इकडे कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. कोणत्या गावचा आहे त्याचं गावाचं नाव देखील येणं गरजेचं आहे कारण की ही लीग मॅच आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रतीक. बघूया दुसरं शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित. प्रत्येकाला एक कुडनचा खेळाडू आहे आणि भंडारी समाजातला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काल ऑप्शन झालं क्षत्रिय भंडारी समाज आणि मोठी बोली लागली प्रतीकवर. शेवटच्या ओव्हरमध्ये आलंय 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि स्ट्राईकवर धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय. धावेचा विचार केला धावा झालेत 42 2 बॉल फेकून झाले 4 बॉल बाकी आहेत. इथून धनंजय 2 मोठी हिट आणावी लागतील. 12 लागतील जर तुम्हाला फाईट करायची आहे तर नक्कीच 60-65 बनवावे लागतील. 4 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 2 मोठे हिट आणावेच लागतील. तर बघूया ह्या 4 चेंडूवर जर पाहिलं तर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच ह्या संघाचा आयकॉन खेळाडू धनंजय. धनंजय नेक्स्ट बॉल चांगला बॉल तेवढा चांगला फटका क्या बात आहे. खोदून काढलाय चेंडूला मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनला चौकार 4 धावा. फील्ड प्लॅन अगदी चांगला खेळलाय. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल 46 स्कोर कार्डवर. 46 झालेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. डाव्या हाताचा फलंदाज समोर पाहिल्यानंतर थोडा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. 2 बॉल वळवले ते मात्र यशस्वी झाले आणि यावेळेस वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये ओव्हरपिच चेंडूला परंतु शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं. नक्कीच गती असून फायदा नाही तुमच्याकडे लाईन आणि लेंथ ही तुम्हाला मेंटेन करावी लागेल. बघूया पुढचा चेंडू तर मात्र चेंडूला सरळ फेकून दिलंय परंतु क्षेत्ररक्षण निवडलाय. आता मात्र मोठा गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला जातोय तो म्हणजेच धनंजय. खूप दूरवर होता चेंडू आणि तिथून मात्र आपण बघू शकतात यावेळेस लॉंगॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अनिल बाणे होता तिथे आणि एक चांगली कॅचिंग आपल्याला पाहायला मिळते आणि हा झटका लागतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चिराग. तर नक्कीच अजून या षटकातील शेवटच्या आणि अंतिम षटकातील 2 चेंडूचा मला वाटतं खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजेच चिराग. क्या बात आहे क्या बात आहे. अगदी कौतुकास्पद ही गोलंदाजी होत असताना सुमित कडून दोन्ही बाजूला चेंडू वाळण्याची क्षमता
नक्कीच चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा चेंडू सुमित यांचा. टॉस चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि नक्कीच दुसऱ्या धावेच्या नादात फलंदाज बाद होतोय. मला वाटतं 6 षटकं संपतात. 6 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर MS-11 तारापूर ह्या संघाची धावसंख्या होते ती 47. 47 धावा झाल्या. त्यांनी याच्यामध्ये वेल कॅप्टनशिप देखील पाहायला मिळाली. नक्कीच जर पाहिलं तर चांगले कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळेल. इलियास पठाण यांच्याकडनं चांगले गोलंदाज यूज केले. ज्या ज्या टायमाला ज्या ज्या गोलंदाजांना यूज करायचं होतं त्या त्या टायमाला त्याने त्यांचे चांगले गोलंदाज यूज केले आणि नक्कीच MS-11 तारापूर ह्या संघाला फक्त 47 धावांवर रोखलंय. तर नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण की MS-11 तारापूर या संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. तर नक्कीच ह्या अप्रतिम कॅप्टनशिप देखील पाहायला मिळाली, जिथे प्रत्येक कर्णधार थोडा वेगवान गोलंदाजाकडे जातो. तिकडे मात्र इलियास पठाणची पहिली चॉईस असते की फिरता गोलंदाज आपल्याकडे पाहिजे, फिरवणारा पाहिजे आणि ते फिरवणारे गोलंदाज पाहिले. फिल्डिंगचा विचार केला. फिल्डिंग मध्ये देखील आपण जर बॅट्समन चेंज होते तर फिल्डर जास्त चेंज नाही केले. सर्वांवर विश्वास दाखवला आणि सर्वांना मात्र लॉंग ऑनला बाउंड्री लाईनला देखील तैनात केले. 47-48चं आव्हान सेकंड इनिंग मध्ये आपल्या समेत जोडले जातील तुमचे एक्सपर्ट कॉमेंटेटर दीपकजी संगे. तर बघूया दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. जर पाहिलं तर 6 षटकांमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच जर पाहिलं तर 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. बघूया सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईकवर जर पाहिलं तर निखिल आणि नॉन स्ट्राईकवर जर पाहिलं तर समीर. बघूया पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रुपेश. तर सामन्याला सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर MS-11 तारापूर ह्या संघाने 6 षटकात मध्ये 47 धावा बनवल्या होत्या.
पहिला चेंडू कट केलाय, चेंडू सरळ निघून जातो, वन बाउन्स पॉइंटच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय तो 4 धावांसाठी. निश्चितच अप्रतिम चौकार तुम्हाला बघायला मिळाले. हा फलंदाजाचा विचार केला. निखिल अवकाळी तर 2-4 वर्षात खूप चांगलं बॅटिंग केली. त्यानंतर बॅट पॅच मध्ये आला. आता पुन्हा चांगलं बॅटिंग करताना बघितलंय. खड्डा नावाने ना तो क्रिकेट शहर परिचित आहे. आपण जर बघितलं दांडीचा युवा स्टार साईनगरचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय दर्जेदार खेळाडू आणि निश्चितच मग गौतम अग्रे, विशाल अंगे आमचे संपूर्ण यंग ॲच्युअलचे जे खेळाडू आहेत त्यांच्या तालमीत वाढलेला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. खूप लो स्कोरिंगची मॅच आहे. 33 सर्वात कमी लो स्कोरिंगची मॅच. त्यानंतर बघा हाताची मॅच जर बघितली ती लो स्कोरिंगची मॅच आहे. टार्गेट जिंकण्यासाठी दिले ते म्हणजे 48 आणि पहिल्या चेंडू तुम्हाला 4 धावा बघायला मिळतात. जबरदस्त टुर्नामेंट. यानंतर बाकी 15 मिनिट 10 मिनिटाचा ब्रेक असेल. आमचे पंच यांचं देखील भोजन होईल. आमचे युट्यूब वाले आहेत त्यांचं देखील भोजन होईल आणि आपण मग लगेच मॅच स्टार्ट करतोय. हो, नक्कीच. जर पाहिलं तर ज्या संघाने जवळजवळ 1 दशक ह्या पालघर आमचे कॅमेरामन तर आता नवीन बॉल मिळेल. हा नवीन बॉल द्या. 2 षटकाच्या शेवटचा चेंडू जर असेल तरी नवीन बॉल दिला जाईल. हा नियम तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त आयोजन. रखरखत्या उन्हामध्ये हिरव्यागार गवताच्या हा आच्छादलेल्या मैदानावर आपण खेळत आहात. बेटेगावचा परिश्रम, बेटेगावचे घेतलेल्या सर्व खेळाडूंनी मेहनत, विशेषतः भावेश पडेचं मनापासून मी कौतुक करीन. साई सिद्धोबा क्रिकेट मंडळ बेटेगाव यांचं देखील मी मनापासून कौतुक आहे. ज्या पद्धतीने तुम्ही हे मैदान सजवलंय, मैदान हिरवळीचं मैदान केलंय. बघा बाजारपेठ दर गुरुवारी भरत असतात देखील एवढं सुंदर मैदान कधी तिथे एका देखील मच्छीवाला नेऊन देत नाही बाजूला. सुक्या मच्छीचं मीठ पडलं की म्हणे आमचं गोवत मरते. ग्रामपंचायतचे कर्मचारी जेव्हा येतात आम्ही गुरुवारी येत असतो बाजारामध्ये जसे बघत असतात. पुन्हा चेंडू टटोला इथे बाकी जबरदस्त काय खोदून काढलाय. क्लास बॅटिंग मनगटी शॉट बघायला मिळतोय. सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौका. ये बीच बीच में गीत तो बजाइए. सध्या थांबा आपली शाळा अजून सुरू द्या. आज शनिवार आहे 3 वाजले का आपण बघूया. आमचा कॅमेरामन चिराग राऊत काल इथून गेले रात्रीभर अभ्यास केला. सिराज राऊत सरावलीच्या अक्षर बघत आहात. हो बॅकफुटला घेऊन कट करत होती चेंडू थोडं खाली राहतोय. रुपेशा मुरब्याचा डावखुरा खोलत नस अनेक क्रीडांगण गाजवण्याचं काम या खेळाडू केलंय आणि इलियास पठाणने याला अनेक ठिकाणी पॅकर म्हणून देखील बऱ्याच ठिकाणी नेलाय. एमसीसी मांगेला क्रिकेट क्लबचा खेळाडू चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. मॅच बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी करण्याचं काम, अनेक क्रीडांगण गाजवण्याचं काम त्यांनी केलंय. प्रॉपरचा जर विचार केला तर एमसीसी म्हणजे मांगेला क्रिकेट क्लब मुरुबा या खेळाडूचा तो खेळाडू आपण बघितलाय. असंख्य मैदानं गाजवताना आपली बेधकता मारा. शेवटी कसं असतं माहिती का वय असताना का वयाप्रमाणे ताकद वेग कमी होतोय. भले किती असा केस काळे करा आरशात उभे राहा तुम्ही तेवढ्यापर्यंत गोरे वाटतात चांगले तरुण दिसतात. पण एकदा काय केस काळ्याचे पुन्हा चेपकले पुन्हा तुमचं वय तसंच वाटत. अशा पद्धतीने पुन्हा रुपये नामवंत गोलंदाजापैकी गोलंदाज बघायला मिळतो. अहो हो काय दिलाय. सरळ सरळ खेचला जातोय. डी रिझल्टला 6 धावा ज्याच्यासाठी त्याला ओळखलं जाते का म्हणून निखिलचं नाव घेतलं जाते क्रीडा विश्वात. पिच हिटर ज्याला म्हटलं जातं तशा पैकी बॅटिंग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. अल्पावधीतच गळ्यातलं सोनं बनलं. त्याची एक इनिंग आपण बघितली होती ती कशा पद्धतीने मला वाटते विरार वसईच्या पट्ट्यातलं खानिवडे गाव आहे तिथे जबरदस्त मॅच त्यांनी काढली होती. तिथून मग तो परिचयाला आला आणि असंख्य मैदान मग आपल्या भागात गाजवण्याचं त्यांनी काम केलंय. पुन्हा शेता रुपेश ओ यावेळेला बघ चेंडू लेग बाहेर जातो. वर्ल्ड बॉल धावसंख्या अवंताने 1 वाढते. धावसंख्या होते ती 15 धावा. बघा कॅमेरामन बघा किती अप्रतिम बघा बॉलचा कॅनेक्स शब्द हा देखील तुम्हाला बघायला मिळतो. खोडकेचे कॅमेरे आहेत म्हणजे आता खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल आमच्या होम साईड स्पोर्ट्सचं. जबरदस्त कॅमेऱ्यात बघायला मिळत. एज घेतलाय झेल सुटला इथे चान्स होता. डायरेक्ट लक्षात पोहोचले आणि एक धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पडण्याचा थोडासा जोराने आला. कट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॉट बिहाइंडचा चान्स होता पण इथे खेळ सुटला गेला आणि जीवदान भेटतोय तो निखिल खंडाला आणि अशा पद्धतीने एक धावानेशी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16 धावा. काय म्हणाल कशा पद्धतीने कारण तुमच्या सगळे धावा कमी आहेत असे तुम्ही कॅचेस सोडतील आणि पॉवर प्ले मध्ये कॅचेस सोडण्याच्या मोठ्या प्रमाणात योगदान दिलं किती महागात पडू शकतो. नक्कीच 48 धावा जर डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकावे लागतील आणि नक्कीच विकेट्स घ्यावे लागतील तर तुम्ही ह्या मॅच मध्ये परत येऊ शकता. तर अशी चौकार आणि षटकारांनी जर कॅच जर तुम्ही ड्रॉप करत असतील तर नक्कीच थोडंसं कुठेतरी संघाला अडचणीत नेऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे. तर सुरेख चेंडू खोदून काढलेला चेंडू नक्कीच चांगला चेंडू म्हणता येईल. तर 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक आपल्याला नक्कीच पुढे सरकताना दिसतंय. ते म्हणजेच 17 ह्या धावसंख्येत अजूनही विचार केला तर
31 धावींची आवश्यकता आहे. चेंडू जर विचार जर केला तर 30 चेंडू म्हणजे एक पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात. त्या म्हणजे 17 तर बघूया अजूनही 30 चेंडू आणि 31 धावींची आवश्यकता आहे. तुम्हाला इथून जर कमबॅक करायचं असेल तर नक्कीच गोलंदाजी साईडला जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला निर्धाव फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, तरच तुम्ही थोडंसं कमबॅक करू शकतात. अन्यथा आपण पाहिलं 75 धावा सुद्धा इकडे चेस होताना कालच्या दिवसात आपण पाहिल्यात. कारण पहिल्या 2 दिवसांमध्ये धावा चेस होत नव्हत्या. परंतु कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर 82-83 सुद्धा धावा इकडे चेस होताना आपण पाहिलं. निश्चितच आहे. तो संघ तुम्हाला बघितला कालच्या दिवसात 2 वेळेला चेस करणारा संघ होता. साई साफलेश्वर सारवड SSHP प्लेस. इथे बाकी तुम्हाला अमित नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. बंधन पालघर संघातून खेळताना असंख्य मैदानं गाजवणारा हा तोच तो तेजतेरा नावाचा गोलंदाज. मुरब्याचा गोलंदाज म्हणून त्याला बघितलं गेलंय. मोहनसूद मुरबा हा संघाच्या संघातला खेळाडू आपण बघत आहात. पण याची खरी ओळख तुम्ही बंधन पालघर या संघातून पॅकर खेळताना बघायला मिळाला. अफलातून गुड फास्टर बॉलिंग आणि क्रॉस फ्लॉवर मध्ये जबरदस्त गोलंदाजी करण्याचं काम केलंय. पुण्याच्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी सरळ चेंडू जातो पॉवर प्ले डोक्यावरनं डीप लॉंगॉनला सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावा खणखणीत चौकार चेंडू ओव्हरपी होता. पुरेपूर फायदा उचलला आणि इथे 4 धावांची स्कोर संख्या वाढते आणि धावसंख्या होते ती 21 धावा. जबरदस्त आजच्या पहिल्या सामन्यात 52 धावाची भागीदारी आपण बघितली. मयुरेश आणि गोलू काय जबरदस्त बॅटिंग, काय सुंदर खेळ केला राहुल 11 टिप्पी या संघाने. जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळतं संघाकडनं. आहा काय बनवलाय ओव्हरपिच चेंडू ऑफ स्विच हिट खेळत आणि सरळ चेंडू निघून जातो डीप पॉइंटच्या डोक्यावरनं 6 धावा खटखटी षटका. चला बॉल तुमच्या आवाक्यात दिसत असेल तर थँक्यू सो मच. शालेय विद्यार्थी तुम्ही खूप मोठं आम्हाला सहकार्य करतात आणि इथूनच देखील पुणे बाळ तुम्ही खेळता खेळता पुढे मोठे होतील. कारण बघता बघता माणूस शिकतो. सचिन तेंडुलकर सर पहिले बघत होते, बघता बघता मग आचरेकर सरांकडे गेले आणि मग प्रशिक्षण मोठे खेळाडू बनायला बघायला मिळेल. असं तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू सो मच. असं आमच्या आसुच्या विद्यार्थ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा बनून शॉट खेळलाय जबरदस्त बघायला मिळतंय. शॉट ऑफ स्विप शॉट आहे. त्याच्या बघा स्विप शॉट धावसंख्या बघायला मिळते. डीप थोडस आपण सांभाळा. आयुष्य खूप महत्वाचं आहे. धावसंख्या 4 ने वाढत होती ती 31 धावा. जबरदस्त बॅटिंग. समीर हा दांडीचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. एक उगवता तारा म्हणून गतवर्षी त्याची आपण पालघर जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली बॅटिंग बघितली होती. समीर एक अतिशय अष्टपैलू म्हणून खेळाडू त्याने काम केलंय. ओ हो हो काय पाहिजे शॉट शॉट इथे बाकी पॉईंटच्या रिझनला षटकार बघायला मिळतो. सुपर आणि जबरदस्त क्लास. का दांडीच्या खेळाडूंचं गुणगौरव केलं जाते. कधी कधी मला देखील कॉमेंट्स ऐकायला मिळतात दीपक भाऊ तुम्ही दांडीच बोलतात, पण मी जे बघितलेत ना अनमोल रत्नाचं कौतुक करणं आपले भाग आहे. असंच नाही की जाऊन त्याने मोठं नाव केलं. अहो पहिल्याच प्रयत्नात सुप्रीममध्ये संपूर्ण देशाला त्यांनी जागा करून सोडले की व्हेर इज दांडी आणि मग आम्हाला सांगतो दांडी आणि गाव आहे. नक्कीच आम्ही जेव्हा दांडी हा संघ सेमीफायनलला पोहोचला होता तेव्हा आम्ही भाड्याने गाडी केली आणि ती मॅच पाहायला गेलो होतो. का तर आपल्या इकडून एक संघ सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलला पोहोचतोय. तर नक्की ज्या संघाने एक दशक जवळजवळ अधिराज्य गाजवलं ह्या पालघर तालुक्यामध्ये, त्या संघामधून त्या गावामधून नक्कीच आपल्याला चांगले खेळाडू पाहायला मिळतात. तर बघूया मला वाटतं आता मात्र गडी बाद झाले. गडी बाद झाले. तर त्यावेळेस फॉर्मला कोण होतं माहितीये का? गौतम अख्रे, मिलन दमणकर, डावखुरा फलंदाजी जबरदस्त विशाल अंगी कुठे घातला माहिती? रत्नागिरी प्रेमी रिव्हर्स स्विफ्ट आणि षटकार मारला होता. बघा हे कॉमेंटेटरला सगळं लक्षात असायला पाहिजे. फक्त टीव्हीवरचं बघायचं गोठ्या राग नको येऊन देऊ आणि म्हणायचं तसं ना ते ह्या टॅनिस विषयावर तुम्ही खेळतात ना तेव्हा टॅनिसचे विषय मांडा आणि तिथून तुम्हाला अंगी नावाचा माणूस 2 चेंडू 10 धावाचा रिव्हर्स चेंडू षटकार मारला. हो नक्कीच. जर पाहिलं तर आपण 50,000च्या जेव्हा इकडे ओपनच्या मॅच व्हायच्या तेव्हा सुद्धा मित्र परिवार संघाला सुद्धा आपण 3 वर्ष बंदी आणली होती. तर नक्कीच ह्या मैदानावर आपण खूप रूल्स फॉलो केलेले आहेत आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर मिथुन भाऊ नंतर गौतम आकरे इकडे जवळजवळ कव्हरला षटकार मारताना आपण पाहिलेत. म्हणजे खूप चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला नेहमी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. नो डाऊट त्याची चांगलं क्रिकेट आपण नेहमी त्यांच्याकडनं पाहिलं आणि म्हणूनच तर दांडीचं गुण गौरव गायला. आता अपकमिंग यंग टॅलेंट खूप आहेत. उनभाटचं क्रिकेट देखील मोठं झालंय. उचवीचं क्रिकेट देखील आहे. उचवीमध्ये देखील 2-3 मुलं आहेत. पण उनभाटमध्ये देखील बघितलं तर प्रखरच्या उनभाटकडे 10 ते 12 यंग टॅलेंट मुलं जे तुम्हाला बघायला भूमीत सारखे खेळाडू आहेत. असे अनेक खेळाडू उनभाटमध्ये वगैरे बघायला मिळतात. साई सापलेश्वर नो डाऊट ब्युटिफुल. आज मयुरेशने जो क्लास दाखवला असंख्य खेळाडू. धनंजय आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. धनंजयने अनेक वर्ष आपल्या गोलंदाजीच्या जोरावर निलेश पाटील संघाला अनेक विजेतेपद मोठ्याचं काम केलं. पण इथे बाकी धावा भरपूर झाल्यात. फक्त माफक धावा ठेवलाय. 48 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या. यानंतर बाकी यातील विजेता संघ आणि एका साईडला तुम्हाला
राहुल इलेव्हन टेम्बी या दरम्यान मॅच बघायला मिळते. विजेता विजेता असं आपण खेळतो आणि मग डायरेक्ट जिंकल्यानंतर तो संघ आम्हाला 7वा संघ बघायला मिळेल. फुलटन चेंडू वाटप्पा आणि काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. क्लास दर्जा अप्रतिम फलंदाजी निखिलकडनं बघायला मिळते. 6 धावा. या सामन्याचं 10 मिनिटाचं रेस्ट असेल. आमचे पंच आमचे स्कोरर सर्व कॅमेरामॅन जेवण करतील आणि लगेच आपण मॅच करणार आहोत. पहिला टॉस नंतर मग बाकीचे काम होतील. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू ढकलला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 44 44 धावा. 44 धावा. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. या मला वाटतं तिसऱ्या षटकातील मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्यावर आणि मला वाटतं ह्या षटकांमध्येच मॅच फिनिश करण्याचा नक्कीच मानस असेल. तर टॉससाठी या. टेम्बी सगळं टॉससाठी या. आपण टॉस करून घेतो मग 10 मिनिटाचा ब्रेक देतोय. हो क्रिकेटचा पितामहा खऱ्या अर्थाने बघायला मिळाला. इलियास पठाण पितामहा हरकत नाही का. असंख्य असंख्य लोकांना हॅरी पॅकर शहापूर मुरबाड पासून तर ठाणा भिवंडी कल्याण पेण पनवेल रायगड गुजरातचे अनेक गावं ही सर्व दाखवणार एकमेव क्रिकेटपटू तो म्हणजे इलियास पठाण. नक्कीच जर पाहिलं तर ह्या भागातील खेळाडूंना बाहेरचं क्रिकेट दाखवण्याचं काम बाहेर जाऊन क्रिकेट खेळण्यासाठी नक्कीच इलियास पठाण ह्यानेच इकडच्या प्लेअरला बाहेर नेऊन क्रिकेट खेळायला शिकवलं. तिकडचा क्रिकेट दाखवला आणि आज नक्कीच इकडे मोठं आणि आम्ही नाझीम बुल्लीची कॉमेंट्री 22-23 वर्षापूर्वी केली आहे. DYFI डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया गोदुताई पडळकर जी तलासरीच्या हायवेच्या बाजूला लाखमोलाची मॅच व्हायची तिथे याचा पॅकर असायचा. हा बघा सुमित नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. असंख्य वर्ष त्यांनी नांदगावची सेवा केल्या. 40+ एक उत्कृष्ट लेफ्ट गोलंदाज म्हणून सुमितला आपण अनेक वर्ष बघत आहात. इथे तेवढा धाटणीचा चांगला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो धनंजय. अतिशय दर्जेदार स्पर्धा. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं तेवढं कमीच. हो दोन्ही चेंडू टाकतो. चायनामध्ये टाकण्याची पद्धत देखील त्याच्या नक्कीच लेफ्ट जर बघायला मिळते. चायनामध्ये देखील टाकण्याची पद्धत या नक्कीच गोलंदाजाकडे जर पाहिले तर दोन्ही चेंडू अलग अलग प्रकारचे हाताळले आहेत. पहिला चेंडू मिडलवर पडला आणि बाहेर निघाला. दुसरा चेंडू ऑफवर पडून मिडलवर आला. आता सुद्धा त्याच प्रकारचा जवळजवळ 1 फूट चेंडू हा वळण घेतोय. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धनंजय यांच्याकडे. निश्चितच 3 षटकं संपले आणि फलकात धावसंख्या लागली ती 44 म्हणजे 4 धावाची आवश्यकता तुम्हाला विजेते होण्यासाठी. आणि पुण्याचे तुम्हाला आम्ही सांगतो की मॅन ऑफ द मॅच हे कॉमेंटर देत नसतात याची कृपया नोंद घ्या. आमचं कामच नाही. सुचवतात हेच काम आम्ही करत असतो. तर कृपया याची नोंद घ्या. कोणताही पार्ट हा समालोचकाचा नसतो की कोणाला मॅन ऑफ द मॅच देणे. नक्कीच आता मात्र जर पाहिलं तर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राहुल. तर नक्कीच जर पाहिलं तर अजूनही 18 चेंडू अजूनही दांडीगोपचा गोलंदाज आहे. नाव सांगा ना बॉलरचं. प्रणित. यस प्रणित. प्रणित नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 1 धाव 45 धावा फलकावर लागल्या जातात. 3 धावाची आवश्यकता विजयासाठी. धावा कमी झाल्या. धावा 70-75 असताना खूप वेगळा खेळ बघायला मिळते. हो हलक्यापणे खेळून काढलाय. 1 धाव बघायला मिळेल. चेंडू पडण्याचा खाली राहतोय. नक्कीच 70-75 जर धावा झाल्या असत्या तर त्या डिफेन्स करण्या एवढे त्यांच्याकडे MS-11 तारापूरकडे गोलंदाज होते. परंतु नक्कीच तुम्ही जी प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांमध्ये फक्त 47 धावा बनवल्या. तिकडेच कुठे ना कुठे थोडंसं सामना फसलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु बघूया आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील होतोय. पण नक्कीच तर मला वाटतं कॅचसाठी नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय. चला याच दरम्यान अजून एक आनंदाची बातमी बघायला मिळते. 11 ते 17 मे या कालावधीत तुम्हाला अकरपट्टी इथे नाईट मॅच बघायला मिळेल. या मॅचची तुम्ही बघता की तलावाच्या पायथ्याशी खेळायचं गगनाकडे बघायचं जसं काय पृथ्वीवरून चंद्रावर जायचं तशा पण चेंडू तिकडे बघायला मिळतात. तर 11 ते 17 मे
या कालावधीमध्ये अजून एक तुम्हाला नाईट मॅच बघायला मिळेल आणि ती नाईट मॅच असणार आहे अकरपट्टी गावामधली, जिथे तुम्ही भरभरून कौतुक केलं, भरभरून लोकांनी प्रेम केलं. ही स्पर्धा तुमच्या वाटेला येते, तर खरंच आवर्जून आतापासून त्यांच्याशी संपर्क करा आणि आपला संघ बुक करा. चला, टेंबी संघ टॉससाठी या इल्या जिथे लगेच येतीलच. सचिन लोखंडे सर पुरस्कृत सचिन 11 हा संघ इथे विजयाच्या पथावर बघायला मिळतो आणि यातील विजेता आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो. यस, टेंबीचा संघ पाहायला मिळेल. हा, राहुल 11 टेंबी जबरदस्त बॅटर, जबरदस्त गोलंदाज. 3 लेफ्ट आर्म गोलंदाजाने काय गोलंदाजी केला होता. नॉट आउट. धावसंख्या झाली ती 2 धावाची आवश्यकता विजयासाठी. किती धावावर खेळतो निखिल? 23 धावसंख्येवर निखिल खेळतोय. जबरदस्त बॅटिंग आणि ज्या बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जात आहे ना, तो हा फलंदाज तुम्हाला दांडेगावचा सुपुत्र पाहायला मिळतो. पुण्याचे प्रणित दांडेगावचा सुपुत्र हा बॅकफुटला गेला, चेंडूला पूल केला, शॉर्ट ऑफ पूल झाला, चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला. 1 धाव तो बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होते ती म्हणजे लेवल 47, 47 धावा म्हणजे स्कोर बरोबरी झालाय. अजून एका धावाची आवश्यकता. एका हाती सामना जिंकण्याचं काम केलं, कारण धावसंख्या मुबलक होती आणि मुबलक धावसंख्या असताना तुम्हाला विकेट नाही काढता आल्या. अशा वेळेस तुम्हाला विकेट काढायचं असेल पॉवर प्ले मध्ये, तेव्हा तुम्ही सामना विजयी करू शकता. पुन्हा प्रणित आपल्या चेंडूला पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा ऑफ ब्रेक बघायला मिळाला. अप्रतिम चेंडू, ऑफकट लेखकट करण्याचा प्रयत्न. हे कटर आहे, जेव्हा तुम्ही मिडल स्पेस टाकता तर तो कटर असतो ना. ऑफ जे स्पिनर असतात ना, त्यांना मग ऑफ ब्रेक लेग ब्रेक हा शब्द उपयोगात करायचे. हे कटर बघायला मिळेल. मिडल क्रिस्टल बघायला मिळेल, कटर करत स्टीव्ह वा सुरुवातीच्या जागतिक क्रिकेटमध्ये तुम्हाला बघायला मिळाला. बॉलिंग बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल. असं म्हणतात ना, माणसामध्ये कला असेल ना की मग ते वेळ काळ बघत नाही, आपल्या कलांना न्याय देण्याचं काम करतात. सामना कुठचा ते बघत नाही, अशा प्रणित गोलंदाजी. षटक संपलाय. नक्कीच जर पाहिलं तर ह्या इनिंग मधून मला वाटतं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि जर पाहिलं तर स्कोर लेवल होतोय. तर मी म्हटलं होतं थोड्याशा धावा कुठेतरी कमी पडल्या, नाहीतर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळाली. ज्या प्रकारे काल आपण मॅचेस पाहिल्या, खूप सुरेख मॅच झाली आणि काय दर्जेदार स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. बोईसर प्रीमियर लीग खूप सुरेख स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. गेल्या 3 दिवसांपासून खूप सुरेख खेळ नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघूया. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर धनंजय. तर राहुल 11 संघ या नाणेफेकीसाठी राहुल 11 इलिया जी आप भी आइए यहाँ पे. टॉस के बाद हम लोग 10 मिनट रुकेंगे, उसके बाद फिर मॅच चालू करेगा. इथे 6 धावा बघायला मिळतात आणि 6 धावांनी स्कोर किती होते बघा, कारण सामना व्यवस्थित बघून त्या लोक मेसेज करतात असं म्हणतात. पुरस्कृत सचिन 11 हा संघ आणि एका साईडला तुम्हाला बघा तो राहुल 11 टेम्पी. या दरम्यान नाणेफेक होईल आणि नाणेफेक नंतर आपण 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घेतो आणि लगेच मॅच